मुंबई के तुर्बे पुलिस स्टेशन की हद में लोगों के चोरी हुए 37 मोबाइल फोन तुर्बे पुलिस स्टेशन द्वारा उन्हें लौटाए गए। आज तुर्बे पुलिस स्टेशन में एसीपी भुजबल और तुर्बे पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक आबा साहेब पाटिल और वहां के अधिकारियों ने लोगों के मोबाइल फोन उन्हें लौटाए। खोए हुए मोबाइल फोन लोगों को वापस मिलने पर लोगों ने पुलिस का आभार माना और अपनी भावनाएं व्यक्त की। याच्यामध्ये मागच्या 2 महिन्यापासून माननीय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे माननीय सीपी सर मिलिंद भारांबे सर यांच्या 2 महिन्यापासून सूचना दिलेल्या आहेत की मोबाईल चोरी किंवा मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे, परंतु त्याची जी रिकव्हरी आहे त्याचं प्रमाण थोडं कमी आहे। तर 2 महिन्यापूर्वी आपण सर्व पोलीस स्टेशन मधील जे सायबर एक्सपर्ट आहेत की किंवा CIR पोर्टल जे बघतात अशा सर्व अंमलदारांचं ट्रेनिंग क्राईम ब्रांचने आयोजित केलं होतं। त्या क्राईम ब्रांचच्या ट्रेनिंग मध्ये सर्व अंमलदारांना मोबाईल रिकव्हरी कशी फास्ट करता येईल, त्याचा शोध कसा घेता येईल याबद्दल ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे जे काही त्यांच्या हद्दीतले मोबाईल चोरीला गेलेले आहेत, गहाळ झालेले आहेत, त्याच्या रिकव्हरी करता प्रयत्न चालू होते। तसाच प्रयत्न तुर्बे पोलीस स्टेशन मध्ये सिनियर PI आबासाहेब पाटील तसेच क्राईम PI चाबुकस्वार साहेब आणि त्यांचा जो ट्रेनिंग घेतलेला अंमलदार आहे रोहित राठोड यांनी केलेला आहे आणि मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये त्यांनी जवळपास 37 मोबाईल शोधून आणलेले आहेत आणि त्याचंच वितरण आता काही वेळापूर्वी तुर्बे पोलीस स्टेशन येथे झालेलं आहे। नाम प्राची पवार है और मैं MBP में काम करती हूँ। उस वक्त मेरा फोन 1 साल पहले चोरी हुआ था नवंबर में 2023 में, और 1 साल बाद नवी मुंबई पुलिस आयुक्तालय की वजह से मुझे मेरा मोबाइल मिला। मुझे बहुत खुशी है और बहुत 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 धन्यवाद करती हूँ नवी मुंबई आयुक्तालय पुलिस आयुक्तालय का। मैं बहुत खुश हूँ। थैंक यू सो मच। पहिले म्हणजे मी खूप खूप आभारी आहे तुर्बे पोलीस स्टेशनचे, कारण का आज माझा 1 वर्षापासून मोबाईल हा हरवला आहे आणि आज मला तो मिळाला, ती म्हणजे खूप वेगळ्या लेवलची मला हॅपीनेस झाला त्याच्यामुळे। आणि एक म्हणजे मला हे सांगायचंय की पोलीस स्टेशन मध्ये आपण कंप्लेंट करतो त्याचं आपल्याला हे खरंच हे वाटतं गोष्ट की ही कंप्लेंटचं काही होतंय का, ऍक्शन घेतली जाते का, पण हे टाइम टू टाइम अपडेट मिळणं सरांकडनं आणि परत ती गोष्ट खरंच ऍक्च्युअल मध्ये घडणं आणि हे मिळणं मोबाईल हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे रोहित सरांचं। आणि रोहित सरांनी पण खूप हेल्प केलं ह्याच्यामध्ये, त्यांनी फोन करून अपडेट दिला ह्याच्याबद्दल, हे खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच।